नमस्ते. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता दीपावलीच्या दरम्यान माझ्या जीवनात काही आश्चर्यकारक आलेले अनुभव कथन केले जातील. आता मी तुम्हाला परवा दिवशीची म्हणजे 6 नोव्हेंबर 2024ची अत्यंत आश्चर्यकारक अशी अनुभवाची गोष्ट सांगत आहे. त्या दिवशी मी दुपारी साधारण 1:30 ते 2 वाजता जेवण करत होतो आणि माझ्याबरोबर माझी मुलगी मीना ही गप्पा गोष्टी करत होती. टीव्ही चालू होता परंतु तो सायलेंट मोडवर होता आणि त्यामध्ये काहीतरी बातमीचा चॅनल चालू होता. आणि बोलत बोलत असताना मी मीनाला असं म्हणालो की राजकारणी लोक खूप सामाजिक गोष्टी करत असतात, सरकारी योजना राबवत असतात आणि मी तिला एका योजनेची माहिती सांगत होतो. आणि काय आश्चर्य असेल, मी तिला ते वाक्य पूर्ण व्हायच्या आतच टीव्हीवर त्या योजनेची माहिती सांगण्यात आली. खूप खूप आश्चर्यकारक असं ते अशी ती वेळ होती. तुला कसं वाटलं मीना हे? हो, पप्पा मला सांगत होते आणि तीच गोष्ट टीव्हीवर सुद्धा डिस्प्ले झाली. हे पाहून मलाही खूप आश्चर्य वाटलं. हे कसं झालं असेल? तर यानंतरच मी बोलत बोलत असताना तिला RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल माहिती सांगत होतो. ते कार्यालय नागपूरला असतं, त्याचं कार्य काय असतं हे सांगत होतो. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी ती बातमी टीव्हीला डिस्प्ले झाली. त्यामधील जे वक्ते होते ते संघाबद्दल माहिती सांगत होते आणि ते कार्यालय नागपूरला आहे असं सांगत होते. ही बातमी मी माहिती सांगितल्यानंतर अर्ध्या मिनिटाच्या आतच टीव्हीला डिस्प्ले झाली. हो, ती सुद्धा बातमी टीव्हीवर लगेचच डिस्प्ले झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच त्याची माहिती पेपर्समध्ये सुद्धा छापून आली होती. गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबरला ही बातमी पेपरमध्ये सुद्धा छापून आली होती. हे कसं शक्य होत असेल? तर देव आहे म्हणून. खूप खूप आश्चर्यकारक अशी ही गोष्ट आहे. आता दिवाळीच्या टप्प्यातील एक पुन्हा एकदा आश्चर्यकारक अनुभवाची गोष्ट. 4 दिवसापूर्वी वैशाली दुकानामध्ये चहा घेऊन आली आणि मी तिला विचारलं, आज फराळाचं काय बनवलं? तर तिनं असं सांगितलं की आज करंज्या बनवल्या. आणि मी कुतूहलापोटी तिला असं विचारलं की करंज्या किती झाल्या? तर ती म्हटली, मी काही करंज्या मोजल्या नाहीत. तरी पण मी तिला असं सांगितलं की करंज्या 120 झाल्यात. आणि तिला खूप कुतूहल वाटलं आणि ती घरी भराभर आली आणि तिने कुतूहलापोटी त्या करंज्या मोजून डब्यात भरल्या. आणि काय आश्चर्य असेल, त्या करंज्या 120च होत्या. हे कसं शक्य झालं असेल? तर देव आहे म्हणून. हा कसला योगायोग? याला देवाची कृपा असं म्हणायला पाहिजे आणि ते योग्य आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. तिथून मी हे आकाशकंदील घेतले 1 डझन. ते घेऊन मी दुकानात आले. पाहता त्यांनी सांगितले याची किंमत 150 रुपये आहे. पंती आहे ना, ती मी 40 रुपयाला घेतली. त्यांनी हे पंतीची पण किंमत 40 रुपये सांगितली. हे कसं शक्य असेल? तर देव आहे म्हणून. धन्यवाद, धन्यवाद,